मुंबई विमानतळावर सोनं परदेशी चलन जप्त 21.96 लाखांचं सोनं तर 76.23 लाखांचं परदेशी चलन जप्त। शेअर बाजारात मोठी घसरण, सेन्सेक्स 750 अंकांनी घसरला तर निफ्टी 250 अंकांनी खाली। कोल्हापुरात पावसाची दमदार हजेरी, 48 तासात पावसामुळे 65 झाडे उन्मळून पडली, झाडांखाली उभ्या असणाऱ्या गाड्यांचं नुकसान। भारताचा पाकिस्तानला आणखी एक धक्का, पाक दूतावासातील कर्मचाऱ्याची हकालपट्टी, 24 तासांच्या आत देश सोडण्याचे आदेश। सोन्याच्या भावात पुन्हा वाढ, 8 दिवसात 4,000 रुपयांची वाढ, सोन्याचा भाव जीएसटी सह 98,800 रुपयांवर। नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसाचा कहर, 52 गावातील 205 शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका। मुंबईसह उपनगरात काल रात्री जोरदार पाऊस, मुंबई ठाणे पालघरसाठी येलो अलर्ट जारी, मुंबईत पुढील 2 ते 3 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी, माणगावमध्ये दोन्ही बाजूकडील वाहतूक ठप्प, वाहतूक कोंडी सोडवताना पोलिसांची दमछाक। नवी मुंबईत पावसाचा आंबा व्यापाऱ्याला मोठा फटका, बदलत्या वातावरणाचा भाजीपाल्यावर देखील परिणाम। नवी मुंबईतील उल्वेमध्ये पतीनेच केली पत्नीची हत्या, पोलिसांकडून 2 महिलांना अटक, उल्वे सेक्टर 5 मधील एका मेडिकलमधील घटना। जळगावच्या अमळनेर नगर परिषदेसमोरील दुकानांना आग, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज, आगीत दुकानातील संपूर्ण साहित्य जळून खाक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।